वर्तकनगरच्या पावन नगरीत तिरुपती बालाजी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव। सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती। ठाणे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्र उत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे। सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्र उत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीच्या मधोमध देवी अंबे मां विराजमान होणार आहे। त्यामुळे भाविकांना भक्तांचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे। सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी शिवसेना सचिव सिने नाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते। ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्त मंदिर जवळील ठामप्पा शाळा क्रमांक 44च्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेली 24 वर्ष सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यंदा 25वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा 5000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 40 बाय 60 फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे। दररोज ब्राह्मणांच्या साक्षीने होम हवन विधी करण्यात येणार आहे। यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडियाचं आयोजन करणार असून अक्षया आयर, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, आदिश तेलंग, मयूर सुकिळे, राहुल मुखर्जी आदी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत। या नवरात्र उत्सवात शेवटचे 2 दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाटक यांनी दिली। या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार, उपविभाग प्रमुख समीर उरणकर, शाखा प्रमुख अनिल भोईर आदी जण उपस्थित होते। दरवर्षी नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो, पण यावर्षी 25वे वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव, देवीचं दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे। मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे, आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलंय। आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे, आपली देवी बसणार आहे, बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे, श्रीरामासाठी वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे। आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, त्याच्यानंतर माता की चौकी आहे, त्याच्यानंतर रील्स स्पर्धा आहेत, अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे 9 दिवस ठेवलेले आहेत। आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे येणार आहेत। आमचे गुरुवर एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात। त्यांच्यात मार्गदर्शनाखाली एवढं आपण 25 वर्ष आपण पूर्ण केलं आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतो। आपण सन्मान युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला स्त्रीचा सन्मान असा आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे। त्या दिवशी आपण 7 ते 8 महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान ठेवणार आहे। ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम ठेवणार आहे। त्यांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत, जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो की ते त्यांच्या आतापर्यंत ज्यांनी जे काय त्यांनी कामं जे काय केली आहेत त्याच्यामधून त्यांना अजून ऊर्जा मिळून अजून ते पुढे इतर महिलांना ते एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं एक नाव होईल आणि इतर महिला देखील त्यांना बघून अजून प्रोत्साहित होऊ शकतात। त्याचबरोबर महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण राबवतच असतो, त्यामुळे महिलांना जास्त महत्त्व नवरात्राच्या माध्यमातून आपण देतो, कारण महिलांचा जास्त सहभाग आपण नेहमीच बघतो। नवरात्राची देवी आणण्यापासून, देवी सजवण्यापासून, देवीची आराधना, तिची पूजा आणि देवीची विसर्जन याच्यामध्ये महिलांचा सहभाग नेहमीच असतो। त्यामुळे मी महिलांना नेहमी प्रोत्साहन माझ्या याच्या माध्यमातून नेहमीच मी करत असते। धन्यवाद। यावर्षी सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय राजेंद्र फाटक आणि सन्माननीय नगरसेविका राधिका फाटक यांनी आयोजित केलेला सन्मान दांडिया 2024 आयोजन भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला ठाण्यात वर्तकनगरमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि सगळेच ख्यातनाम कलाकार, ख्यातनाम गायक
या आपल्या दांडियामध्ये सहभागी होताना तुम्हाला दिसतील. मग तो रोहित राऊत असेल, मयूर सुकाळे असेल, आनंदी जोशी असेल, सावनी रवींद्र असेल, असे खूप गायक या आपल्या दांडियामध्ये आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर प्राजक्ता माळी ही भोडला ज्या दिवशी आहे त्या दिवशी इथे महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे. आणि सगळेच मराठी कलाकार त्यांचा गौरव इथं सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येईल.